करायचं, म्हणजे सरळ सरळ जे क्रांतिकारक आहेत त्यांची प्रारंभिक माहिती आपल्याकडे असणं आवश्यक आहे। हा झाला पहिला टप्पा किंवा पहिलं त्यातला एक पॉईंट। दुसरा मुद्दा एक लक्षात ठेवा बघा, जे क्रांतिकारक झालेत त्या क्रांतिकारकावरती नेमकं कुणाच्या विचाराचा प्रभाव आहे, तो प्रभाव पण त्या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे। काय बोललो मी, नेमकं त्यांच्यावरती कुणाचा प्रभाव पडेल। जसं बघा, आपण जर या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल बोललो तर वसुदेव बळवंत फडके यांच्यावरती विशेष करून दोन व्यक्तींचा प्रभाव आहे, एक न्यायमूर्ती रानडे आणि सेकंड आपण जर बघितलं बघा तर वस्ताद लहुजी साळवे। म्हणजे कधी कधी काय होतं माहिती आहे का, या क्रांतिकारकावरती कुणाच्या विचारांचा प्रभाव आहे तो पण एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे। ओके, चलो, पहिला मुद्दा क्रांतिकारकांची प्रारंभिक माहिती, दुसरा मुद्दा नेमकं त्यांच्यावरती कुणाच्या विचारांचा प्रभाव आहे ही दुसरी माहिती, आणि तिसरा भाग लक्षात ठेवा बघा, क्रांतिकारकांनी क्रांतिकार्य करण्यासाठी ज्या संघटना, काय बोलतो बघा, ज्या संघटना किंवा ज्या संस्था निर्माण केल्यात ते एक तुम्हाला माहित पाहिजे। आणि त्यानंतर बघा, जे क्रांतिकारक होऊन गेले नेमकं त्यांना ब्रिटिश सरकारने कोणत्या ठिकाणी पकडलं, कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पकडलं, त्यांना कोणती शिक्षा वगैरे झाली, एक बेसिक माहिती असती ती एक त्या ठिकाणी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे बघा। आता जर आपण त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल जर बोललो बघा तर वास्तविकता एक लक्षात ठेवतो, वसुदेव बळवंत फडके हे त्या ठिकाणी सरळ सरळ एक सरकारी अधिकारी होते बघा। म्हणजे सुरुवातीला आपण जर बघितलं तर ब्रिटिश सरकारमध्ये हे त्या ठिकाणी जे कंपनी सरकार होतं, या कंपनी सरकारमध्ये त्यांनी आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी सरळ ते सरकारी नोकरीला होते। आता मुद्दा असा आहे बघा, मग सरकारी नोकरी त्यागून त्यांनी काय केलं, शेवटी क्रांतिकार्याकडे वळलेले आहेत। मग आता त्यांनी क्रांतिकार्य नेमकं कसं केलं किंवा कशा पद्धतीने केलं आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया। पहिला भाग, ज्या कालखंडामध्ये फडके होऊन गेले बघा तो कालखंड असा आहे, एक तर पहिला मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा लक्षात ठेवा बघा, महाराष्ट्रामध्ये प्लेग नावाचा एक मोठा रोग आलेला आहे आणि या प्लेगच्या नावाखाली हे ब्रिटिश सरकार काय करतं बघा, त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची खूप मोठी पिळवणूक करत आहे। आणि तिसरा मुद्दा लक्षात ठेवा बघा की वसुदेव बळवंत फडके हे जर शासकीय नोकरीमध्ये होते तर त्या नोकरीच्या ठिकाणी तिथं भारतीय लोकांना दिली जाणारी जी काही ठिकाणी वेगळ्या प्रकारची वागणूक आहे, त्यामुळे एकंदरीत आपण जर विचार केला बघा तर एक वेगळ्या प्रकारचा आपण ज्याला म्हणूया एक राग जो आहे तो त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांच्या मनामध्ये त्या ब्रिटिश सरकारबद्दल होता। आणि मग हाच राग आपण ज्याला म्हणूया या क्रांतिकारी ज्या त्यांनी चळवळी केल्या त्या स्वरूपात काय आलं बघा, तिथं बाहेर आलेलं आहे। ओके, चला बोलू आपण आता सविस्तर। परंतु पहिला मुद्दा एक लक्षात ठेवा बघा, कधी कधी आयोग आपल्याला काय करतं, क्रांतिकारकांचे स्टेटमेंट तुम्हाला विचारलं जातं बघा, क्रांतिकारकांचं स्टेटमेंट। जसं बघा इथं जर आपण म्हणूया की वसुदेव बळवंत फडके यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की माझा देश ब्रिटिशांची चैनीची वसाहत म्हणून राहावा। ओके, म्हणजे ब्रिटिशांची चैनीची वसाहत म्हणून त्या ठिकाणी माझा देश राहावा। ओके, आणि या मायभूमीच्या पोटी जन्मलेल्या लेकरांनी मात्र अन्न करून उपाशी पोटी मरून जावं हे पाहवले नाहीये, म्हणून मी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड केले। आता कधी कधी काय होतं माहिती आहे का, आयोग तुम्हाला डायरेक्ट हे स्टेटमेंट परीक्षेमध्ये विचारतं की खालीलपैकी हे स्टेटमेंट कोणत्या क्रांतिकारकांचं होतं, तर डायरेक्ट आपलं उत्तर पाहिजे बघा, हे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांचं। म्हणजे यावरनं तुमच्या एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की भारतामध्ये मोठमोठे दुष्काळ पडलेले आहेत, भारतातले लोक त्या ठिकाणी अन्न करून मरत आहेत, बरोबर आहे का नाही, उपाशीपोटी त्या ठिकाणी मरत आहेत, आणि तरी पण ब्रिटिश सरकार फक्त त्यांची एक आपण ज्याला म्हणूया एक चैनीची गोष्ट म्हणजे एन्जॉय आपण ज्याला म्हणूया ती चैनीची गोष्ट म्हणून जर भारताकडे पाहत असेल तर हे मला बिलकुल पाहवलं जाणार नाहीये, आणि हे असं जर सरकार करत असेल तर मी सरकारच्या विरुद्ध बंड केल्याशिवाय राहणार नाहीये। म्हणजे पहिला भाग या विचाराचे या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके आहेत। आता जर आपण त्यांच्याबद्दल थोडीशी प्रारंभिक जर माहिती घेतली बघा तर वसुदेव बळवंत फडके यांचा जो जन्म आहे तो जन्म लक्षात ठेवा 4 नोव्हेंबर 1800 त्या ठिकाणी कधी बघा 45 मध्ये रायगड जिल्ह्यामध्ये, काय बोललो बघा त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये एक गाव आहे आणि ज्या गावाचं नाव लक्षात ठेवा बघा, त्या ठिकाणी शिरढोण नावाचं गाव आहे। कोणतं? शिरढोण। या शिरढोण मध्ये काय झालं बघा, त्यांचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये, हा एक मुद्दा लक्षात ठेवा। आणि वेळोवेळी बघा आपण ज्याला म्हणूया की वसुदेव बळवंत फडके यांना त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी टप्प्यावरती त्यांना जर मार्गदर्शन करण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते केलेलं आहे बघा श्री स्वामी समर्थ यांनी, तो एक वेगळा भाग लक्षात ठेवा। आणि ज्यावेळेस या ठिकाणी फडके पुण्यामध्ये आले, ओके, आता पुढे बघू आपण त्या ठिकाणी, मग ज्यावेळेस त्या ठिकाणी फडके पुण्यामध्ये आले बघा, पुण्यामध्ये आल्यानंतर प्रथमतः त्यांची भेट झाली त्या ठिकाणी रानडे यांच्यासोबत, त्यानंतर बघा दुसरी भेट त्या ठिकाणी आपण ज्यांना म्हणूया की हे आहेत बघा त्या ठिकाणी वस्ताद लहुजी साळवे। आपण जर हा कालखंड बघितला तर या कालखंडामध्ये बरेचसे अशा त्या ठिकाणी इतिहासातले क्रांतिकारक होऊन गेले किंवा त्या ठिकाणी काही महत्त्वाचे व्यक्ती होऊन गेले बघा, की या व्यक्तींना या ठिकाणी वस्ताद लहुजी साळवे
यांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे, म्हणजे शस्त्र कशा प्रकारे चालवायचे बघा याचं प्रशिक्षण त्या कालखंडामध्ये पुण्याचे एक मोठे गृहस्थ आहेत, ज्यांचं नाव लक्षात ठेवा, चला, वस्ताद लहुजी साळवे यांनी देण्याचं काम केलेलं आहे. ओके, चला मग आता जर तुम्ही फडके यांच्याबद्दल जर बोलले बघा, तर फडके यांच्यावरती विशेष करून त्या ठिकाणी दोन व्यक्तींच्या विचारांचा प्रभाव आहे. पहिले व्यक्ती बघा त्या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे आणि सेकंड भाग लक्षात ठेवा, चला बघा, ते आहे त्या ठिकाणी वस्ताद ओके लहुजी साळवे. परंतु त्यांना मार्गदर्शन जर कोणी केलं असेल तर ते केलं बघा त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ यांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे हा एक वेगळ्या प्रकारचा मुद्दा तुम्हाला त्यांच्या प्रारंभिक माहिती संदर्भातला फडके यांचा माहित असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, चलो आता थोडक्यात आपण काय करू बघा, थोडं पुढे जाऊया. आता जर तुम्ही फडकेचं जर प्रारंभिक जर कार्य बघितलं तर कधी कधी काय होतं माहिती आहे का, आयोगाने आतापर्यंत तुम्हाला दोन व्यक्ती आहेत, दोन व्यक्ती, एक वसुदेव बळवंत फडके आणि दुसरे जर आपण बघितले बघा ते आहेत त्या ठिकाणी उमाजी नाईक. पाठीमागे तुम्हाला मी सांगितलं बघा, त्या उठावापूर्वी म्हणजे आपण ज्यावेळेस तो इतिहासामध्ये 1857 उठाव बघितला बघा, त्या उठावामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी उठाव केला त्यामध्ये उमाजी नाईक आपण त्यांच्याबद्दल बोललेला होता. तर आयोगाने आतापर्यंत तुम्हाला काय केलंय, या दोघांच्या ज्या काही शरीर यष्टी आहेत, बॉडी लँग्वेज आपण ज्याला म्हणूया, ओके, कुणाची बघा त्या ठिकाणी उमाजी नाईक यांची आणि वसुदेव बळवंत फडके यांची जी काही शरीर यष्टी आहे त्या शरीर यष्टीवरती तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. काय म्हणताय, प्रारंभिक जर कार्य बघितलं वसुदेव बळवंत फडके यांचं तर सरळ मुद्दा लक्षात ठेवचला बघा, त्यांची जी शरीर यष्टी आहे ती कशी होती. पहिला मुद्दा बघा, शरीर प्रकृती धड धाकडपणा, ओके, त्यानंतर अवयवांचा रेखीवपणा, त्यानंतर बघा सरळ नाक, गोरा रंग, घारे डोळे, ओके, अशा प्रकारे त्यांची शरीर यष्टी जी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते बघा. आता जर आपण फडके यांच्याबद्दल जर बोललो बघा, त्यांचं जे प्रारंभिक कार्य आहे, मग प्रारंभिक कार्यामध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण हे त्या ठिकाणी मिशनरी ज्या शाळा होत्या बघा, त्या मिशनरी शाळेमध्ये काय केले, त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण या ठिकाणी केलेलं आहे. आणि जर आपण त्या ठिकाणी बघितलं बघा तर वसुदेव बळवंत फडके यांना प्रथमतः म्हणजे वस्ताद लहुजी साळवे यांच्याही पूर्वी त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया जे काही शस्त्र कसे चालवायचे बघा त्या शस्त्रांचं प्रशिक्षण जर कोणी दिलं असेल तर हे दिलं बघा त्यांच्या आजोबांनी. कारण की आपण जर बघितलं बघा, रायगड जिल्ह्यामध्ये किल्ला आहे आणि ज्या किल्ल्याचं नाव लक्षात ठेवा तुमचा कोणता बघा त्या ठिकाणी, तो आहे तुमचा कर्नाळा किल्ला. कोणता बोललो बघा, कर्नाळा. मग वसुदेव बळवंत फडके यांचे जे काही पूर्वज होते, आजोबा वगैरे, हे त्या कर्नाळा किल्ल्याचे त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया संरक्षक होते. ओके, आता वास्तविकता आपण जर बघितलं बघा, मग हे त्या ठिकाणी संरक्षक असताना लहानपणीच त्यांना काय भेटलं बघा, फडके यांना त्यांच्या आजोबाकडनं हे जे काही शस्त्र वगैरे, ओके, मग तलवार चालवणे, दांडपट्टा चालवणे, कुऱ्हाड वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नेमका कशा चालवायच्या, ओके, याचं प्रशिक्षण प्रथमतः त्यांना कोणाकडून भेटलं बघा, त्यांचे जे आजोबा आहेत या आजोबाकडनं त्यांना हे प्रशिक्षण भेटलेलं आहे. हा एक वेगळ्या प्रकारचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे. आता जर आपण 1857च्या उठावाबद्दल जर बोललो बघा, तर ज्यावेळेस हा उठाव आपल्या भारतात झालेला आहे त्यावेळेस वसुदेव बळवंत फडके यांचं जे वय आहे हे वय तुम्हाला कधी कधी विचारलं जातं बघा. म्हणजे उठावा दरम्यान आपण जर बघितलं बघा, त्यांचं वय होतं फक्त आणि फक्त, आता जन्म जर 45 मधला आहे आणि उठाव जर त्या ठिकाणी 1800 कधी घडला बघा, 57 झालेला आहे, तर सरळ सरळ आपण असं म्हणू शकतो की उठावा दरम्यान त्यांचं वय किती होतं बघा, या ठिकाणी फक्त होतं 12 वर्ष. किती वर्ष, 12 वर्ष. आणि मग ह्या उठावा दरम्यान जे काही त्या ठिकाणी आपल्या भारतातले नेते होते, उठावाचे नेते बघा, जसं आपण ज्यांना म्हणूया रंगो बापूजी गुप्ते आहेत, बरोबर आहे का, त्यानंतर राणी महालक्ष्मीबाई आहेत, त्यानंतर तात्या टोपे आहेत, बरोबर आहे का, त्यानंतर आपण जर बघितलं बघा नानासाहेब आहेत, यांच्या ज्या काही उठावाच्या आपण ज्याला म्हणूया ज्या कथा आहेत, ह्या कथा क्रांतिकारकांच्या कथा आपण ज्यांना म्हणूया, हे त्या कालखंडामध्ये त्यांचे आजोबा कोणाला सांगायचे बघा, हे सांगायचे त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांना. आणि तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये म्हणजे वयाच्या 12व्या-13व्या वर्षापासून आपण ज्याला म्हणूया त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध एक वेगळ्या प्रकारचा एक राग म्हणूया किंवा एक जो द्वेष आहे तो द्वेष त्या ठिकाणी तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये इथं ब्रिटिशांच्या विरुद्ध निर्माण झालेला आहे. आता पहिला भाग लक्षात ठेवचला बघा, काय करायचे, काय म्हणताय सर तुम्ही फडके आणि उमाजी यांच्याबद्दल बोलत होते, इकडे लक्ष द्या तुम्ही, ठीक आहे. हा, मी तुम्हाला काय बोललो बघा, सरळ सरळ माझा मुद्दा असा आहे की इथं जे काही त्या ठिकाणी उठावा दरम्यान आपण जर बघितलं बघा, उठावा दरम्यान त्या ठिकाणी उठावकरी जे होते त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कथा आहेत ह्या कथा त्यांचे आजोबा कुणाला सांगायचे बघा, या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांना सांगायचे. आणि त्यामुळं फडके जे आहेत हे तेव्हापासून आपण ज्यांना म्हणूया की ब्रिटिशांच्या विरुद्ध आपल्यालाही मोठं होऊन त्या ठिकाणी एक अशा प्रकारची चळवळ उभा करायची, ही तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये हे बालबीज रोवलं गेलेलं आहे.
परंतु एक आपण जर भाग बघितलं बघा, सरळ तरीकाने त्यांचं प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर आणि पुढे बघा माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर काय झालं बघा, सरळ तरीकाने आपण ज्याला म्हणूया ते नंतर पुण्याला आले. कुठे आले बघा, तरीकाने पुण्याला आले. आणि सुरुवातीला आपण जर बघितलं बघा, पुण्याला आल्यानंतर त्यांनी प्रथमतः रेल्वे खातं आणि सेकंड काय बघा तरीकाने लष्करी खात्यामध्ये एक क्लार्क म्हणजे लिपिकची नोकरी केलेली आहे. आणि तुम्हाला पाठीमागं इथं आपण जर बघितलं बघा तर MPSCने हा प्रश्न विचारलेला आहे. पाठीमागचे क्वेश्चन पेपर एकदा चेक करून बघा. प्रश्न हा होता की खालीलपैकी वसुदेव बळवंत फडके यांनी प्रथमतः कोणत्या खात्यामध्ये सरकारी नोकरी केली. तर हे दोन खाते लक्षात ठेवा. प्रथमतः आहे बघा तुमच्या तरीकाने कोणतं खातं, रेल्वे खातं. आणि सेकंड काय बघा तरीकाने हे जे तुमचं लष्करी खातं आहे. या दोन्ही पण डिपार्टमेंटमध्ये काय केलं बघा, त्यांनी त्या ठिकाणी एक लिपिक म्हणून सुरुवातीला जी नोकरी आहे ती नोकरी त्या कालखंडामध्ये स्वीकारलेली आहे. हा पण एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस हे पुण्यामध्ये नोकरी करण्यासाठी आले बघा, त्यावेळेस प्रथमतः तुम्हाला मगाशी बोललो तुम्ही की न्यायमूर्ती रानडे आणि नंतर बघा वस्ताद लहुजी साळवे या दोघांच्या विचारांचा प्रभाव आपण ज्यांना म्हणूया हा त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांच्या मनावरती पडलेला आहे. त्यामुळे हा पण एक वेगळ्या प्रकारचा मुद्दा आपल्याला माहित पाहिजे. आता इथं काय झालं बघा की रानडे यांच्या विचारांचा प्रभाव ज्यावेळेस त्या ठिकाणी यांच्या मनावरती पडला बघा, फडके यांच्या म्हणजे वास्तविकता लक्षात ठेवताना वसुदेव बळवंत फडके ज्यावेळेस प्रार्थना समाज एक पुण्यामधले बरेचसे त्या ठिकाणी त्या कालखंडामधले आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी नेते होते. जसं गवा जोशी आहे, राघव भंडारकर आहेत, रानडे आहेत, बरोबर आहे का, तरखडकर बंधू आहेत. या सर्व गृहस्थांनी मिळून काय केलं बघा, पुण्यामध्ये 1867 मध्ये प्रार्थना समाज निर्माण केला होता. आणि मग या प्रार्थना समाजाचे विचार त्या ठिकाणी फडके यांच्यावरती जर कुणामुळे पडले असेल ते पडले बघा त्या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे. आणि त्यामुळे काय झालं बघा, या ठिकाणी फडकेंच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध एक वेगळ्या प्रकारची चीड निर्माण झालेली आहे. एक तर पहिला मुद्दा, पहिल्यापासून त्या ठिकाणी हे कथा ऐकत आलेले आहेत. परत दुसरा मुद्दा, ज्यावेळेस हे फडके त्या सरकारी नोकरीमध्ये होते, सुरुवातीला लष्करी खातं आहे, त्यानंतर आपण जर सुरुवातीला त्या ठिकाणी रेल्वे खातं आहे, नंतर बघा तुमचं कोणतं लष्करी खातं आहे. आणि या दोन ठिकाणी असताना त्यांना मिळालेली जी काही वागणूक आहे या वागणुकीमुळे काय झालं बघा, त्यांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध एक चीड निर्माण झाली. आणि त्यांनी ब्रिटिश सत्ता जी आहे बघा उलथून टाकण्याचा त्या आपण ज्याला म्हणूया तो एक त्यांच्या मनामध्ये त्यांनी ध्यास निर्माण केला. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं बघा, सरळ शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण पुन्हा एकदा घ्यायला सुरुवात केली. आणि कुणाकडनं बघा, तर ते आहे त्या ठिकाणी उस्ताद लहुजी साळवे, ओके, यांच्याकडनं काय केलं बघा, त्यांनी जे शस्त्र आहेत ते चालवण्याचं प्रशिक्षण आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता सेकंड जर आपण भाग बघितला बघा, मग एक पहिला मुद्दा असा आहे, मी तुम्हाला पाठीमागे सांगितलंय की नेमकं जर तुम्ही या ड्युरेशन मध्ये जर बघितलं बघा, भारतामध्ये सरळ त्या ठिकाणी एक दारिद्र्य परिस्थिती आहे, बरोबर की नाही, मोठमोठे त्या ठिकाणी दुष्काळ पडलेले आहेत, ओके. आणि दुष्काळ आहे त्यामुळे दुष्काळामध्ये बरीचशी उपासमार वगैरे अशी होती. आणि बरीचशी जनता आपण ज्याला म्हणूया ही जनता त्या ठिकाणी काय बघा, सरळ त्या ठिकाणी हालापेष्टा करून त्यांचं म्हणजे मृत्यूला ते जवळ करत आहे. आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार कोणी बघा त्या ठिकाणी ब्रिटिश सरकार आहे, असं मत कुणाच्या त्या ठिकाणी फडकेंचं आहे. मग त्यांनी एक विचार केला की यापूर्वी बघा 1857 मध्ये जसा उठाव आपण त्या सरकार विरुद्ध केला होता ब्रिटिशांच्या विरुद्ध, तसा उठाव आता पुन्हा त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. कारण की जर सरकारला या ठिकाणी भारतीय जनतेच्या दुःखाची जर जाणीवच होत नसेल तर ही जाणीव त्यांना करून देण्यासाठी एक मोठ्या प्रकारचा उठाव जसा त्या ठिकाणी 57 मध्ये केला होता तो उठाव त्या ठिकाणी पुन्हा करण्याची गरज आहे, असे मत त्या कालखंडामध्ये स्पष्टपणे कुणी मांडलं बघा, तर हे मांडलं सरळ त्या ठिकाणी या ठिकाणी फडके यांनी मांडलेला आहे. हा एक वेगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे. आता पहिला मुद्दा, मग फडके यांच्या मनामध्ये क्रांतिकारी विचार नेमकं का निर्माण झाले, हा एक वेगळा मुद्दा आहे. त्यातला पहिला भाग कोणता बघा, हा. दुसरा भाग असा आहे, मी तुम्हाला मगाशी बोललो बघा, सुरुवातीला त्यांनी ज्या दोन खात्यामध्ये नोकरी केली बघा, दोन खात्यामध्ये सुरुवातीला त्यांच्या त्या ठिकाणी रेल्वे खातं आहे आणि लष्करी खातं. मग या दोन डिपार्टमेंटमध्ये नोकरी करत असताना त्यांना जी वागणूक मिळाली त्यामुळे पण काय झालं बघा, त्यांच्या मनामध्ये एक त्यांच्या विरुद्ध ब्रिटिशांच्या राग आलेला आहे. आणि सगळ्यात एक महत्त्वाची घटना घडली बघा की ज्यावेळेस वसुदेव बळवंत फडके या ठिकाणी त्या लष्करी खात्यामध्ये एक लिपिक म्हणून त्या ठिकाणी जॉब करत होते. आणि ते करत असताना बघा त्यांच्या आईचं निधन झालं. आणि त्यांनी फक्त 1 दिवसाची सुट्टी मागितली की मला त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी जाऊन द्या. तरी पण त्या ब्रिटिश सरकारने किंवा तिथले जे काही तत्कालीन अधिकारी होते त्यांना ती 1 दिवसाची सुट्टी फडके यांना मिळालेली नाहीये. त्यामुळे सरळ माझा मुद्दा लक्षात ठेवला, त्यांनी काय केलं बघा, हे अशी त्यांना वागणूक मिळाल्यामुळं त्यांनी डायरेक्ट त्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि डायरेक्ट काय केलं बघा, त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध आता आपल्याला क्रांतिकारी करायचे. ह्या क्रांतिकारी म्हणजे आपण ज्याला म्हणूया त्या क्रांतिकारी विचाराकडे ते त्या ठिकाणी वळलेले आहेत. ह्या 3 घटना आपल्याला या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. कधी कधी काय होतं माहिती आहे का, MPSC तुम्हाला म्हणजे ह्या 3 घटना कुणाशी संबंधित आहेत. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न जर असा विचारला की खालीलपैकी या घटना घडल्यामुळं ओके डॅश डॅश हे क्रांतिकारी विचाराकडे वळले,
तर या 3 घटना लक्षात ठेवा. चला बघा, पहिली घटना त्या ठिकाणी काय, भारतातील दारिद्र्य, उपासमार, दुष्काळ, त्या ठिकाणी मृत्यू, याला सर्वस्वी जबाबदार ब्रिटिश सरकार आहे अशा विचाराचे ते होते. ही पहिली घटना. दुसरी घटना बघा, त्यांनी सरकारी नोकरीमध्ये असताना त्यांना जी वागणूक मिळाली, ओके, त्यामुळे ही दुसरी घटना. आणि तिसरी घटना लक्षात ठेवा. चला बघा, त्यांच्या आईच्या अंत्यविधीला त्यांना एक दिवसही सुट्टी दिलेली नाहीये. ह्या 3 घटनेच्या एक खोलवर आपण ज्याला म्हणूया, ह्या 3 घटनेचा जे काही परिणाम आहे हे खोलवर त्यांच्या मनावरती पडले आणि त्यामुळे त्यांनी काय केलं बघा, सरळ त्या ठिकाणी क्रांतिकारी चळवळीकडे वळले. जर ते कोण असतील तर त्यांचं नाव जर तुम्हाला विचारलं तर सरळ सांगा, वसुदेव बळवंत फडके हे त्यांचं नाव आहे. ठीक आहे. आता पहिला भाग लक्षात ठेवा. बघा, ह्या 3 घटना त्यांच्या संबंधित घडलेल्या आहेत. आता इथून पुढे त्यांनी काय केलं बघा, या ठिकाणी सरळ क्रांतिकारी कार्याकडे वळले. परंतु क्रांती कार्य करण्यासाठी अगोदर तुमचं त्या ठिकाणी सामाजिक कार्य असणं आवश्यक आहे. तुम्हाला समाजामध्ये सर्व लोकांना एकत्र आणणं आवश्यक आहे. त्या उद्देशाने काय केलं बघा, सरळ त्यांनी इथं समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हावे. कारण की जर आपल्याला भविष्यामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध क्रांतिकार्य करायचे, बरोबर आहे की नाही, मग ही त्या ठिकाणी जर चळवळ आपल्याला ब्रिटिशांनी उभा करायची आहे, तर ही चळवळ उभा करण्यासाठी आपल्यामध्ये या ठिकाणी एकता किंवा आपण ज्याला म्हणूया आपल्यामध्ये त्या ठिकाणी ऐक्य असणं आवश्यक आहे. या उद्देशाने काय केलं बघा, त्यांनी सरळ गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे. काय बोललो बघा, म्हणजे समाजामध्ये ऐक्य निर्माण करता यावे, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे. या उद्देशाने काय केलं बघा, त्यांनी 1874 मध्ये काय बोलले, 1874 मध्ये नावं लक्षात ठेवलं बघा, वामन प्रभाकर भावे हे पण नाव आपल्यासाठी महत्वाचं आहे, आणि लक्ष्मण नाहर इंदापूरकर हे 2 नावं कन्फर्म लक्षात ठेवलं. काय बोललोय, 1874 मध्ये वसुदेव बळवंत फडके यांनी 1874 मध्ये या ठिकाणी काय बघा, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नाहर इंदापूरकर यांच्या मदतीनं पुण्यामध्ये एक संस्था निर्माण केली. आणि ज्या संस्थेचं नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवलं बघा, ती आहे तुमच्या त्या ठिकाणी पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन. हे तुम्हाला एमपीएससीने पाठीमागं एकदा विचारलंय. काय बोललो बघा, हे तुम्हाला त्या ठिकाणी एमपीएससीने विचारलेलं आहे की 1874 मध्ये पुण्यामध्ये पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही संस्था खालीलपैकी कुणी स्थापन केली. तर सरळ लक्षात ठेवला, वसुदेव बळवंत फडके, त्यानंतर 2 नंबर बघा वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नाहर इंदापूरकर. पण पहिला भाग लक्षात ठेवायचा, ही संस्था क्रांतिकारी किंवा क्रांतिकार्य करण्यासाठी स्थापन केलेली नाही, तर ही संस्था बघा निर्माण केलेली आहे गोरगरीब विद्यार्थी जे काही त्या कालखंडामधली जनता आहे, त्या गोरगरीब लोकांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं, समाजामध्ये एकता निर्माण व्हावी, या अनुषंगाने काय केलं बघा, त्यांनी ही संस्था जी आहे ती संस्था त्या कालखंडात निर्माण केलेली आहे. हा पण एक वेगळ्या प्रकारचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, या थोडंसं पुढे आता. आणि याच आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी काय केलं बघा, सरळ त्या ठिकाणी पुण्यामध्ये 1874 मध्ये काय केलं बघा, ऐक्यवर्धिनी सभा जी आहे, ऐक्यवर्धिनी संस्था ही पण त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. तुम्हाला आयोगाने इथं पण प्रश्न विचारलाय की खालीलपैकी पुण्यामध्ये ऐक्यवर्धिनी सभा किंवा ऐक्यवर्धिनी संस्था कोणी स्थापन केली, तर आपलं उत्तर पाहिजे बघा त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांनी ही त्या ठिकाणी ही संस्था स्थापन केलेली आहे. 2 संस्था लक्षात ठेवला, एक आहे तुमची त्या ठिकाणी ऐक्यवर्धिनी सभा आणि दुसरी आहे बघा त्या ठिकाणी पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन. आता हे झालं त्यांचं सामाजिक कार्य. मग त्यानंतर वसुदेव बळवंत फडके बघा यांचं जर तुम्ही क्रांतिकारक किंवा क्रांती कार्य जर बघितलं बघा, तर सरळ माझा मुद्दा लक्षात ठेवला, 20 फेब्रुवारी 1879 नंतर काय केलं बघा, त्यांनी त्यांच्या क्रांती कार्याला या भागामध्ये सुरू केलेली आहे. आता हे सुरू कसं केलं बघा, एक तर पहिला मुद्दा, पुण्याच्या परिसरामध्ये किंवा त्या भागामध्ये एक मोठा दुष्काळ पडलेला आहे. सेकंड भाग काय झालं बघा, त्या ठिकाणी सरळ दुष्काळ पडल्यामुळे त्या ठिकाणी लोक अन्न करून मरायला लागले, आणि ते होत असताना अजून त्याच्यामध्ये भर पडली बघा, साथीचे रोग आले, जसं कॉलरा आहे, प्लेग वगैरे, ह्या रोगांनी काय केलं बघा, तिथं थैमान घातलेलं आहे. आणि तिसरा मुद्दा, त्यामुळे काय झालं माहिती का, शेतकऱ्यांनी यापूर्वी जे सावकारांकडनं कर्ज घेतलं होतं, बरोबर आहे का नाही, आणि त्या सावकारांनी काय केलं बघा, आता शेतकऱ्यावरती भयंकर अन्याय अत्याचार सुरू केले. आणि या परिस्थितीमध्ये सरकार कुठंच नाहीये. म्हणजे वास्तविकता लक्षात ठेवला, जर त्या ठिकाणी दुष्काळ जर पडत असेल तर त्या दुष्काळावरती उपाययोजना करणं हे काम कोणाचं आहे, सरकारचं आहे. जर साथीचे जर रोग येत असतील तर त्याच्यावरती उपाययोजना करणं हे काम कोणाचं बघा त्या ठिकाणी, सरकारचं आहे. जर सावकार लोक त्या ठिकाणी शेतकऱ्यावरती अन्याय करत असतील तर हे अन्याय थांबवणं हे त्या ठिकाणी जबाबदारी कोणाची बघा, सरकारची आहे. परंतु सरकार काहीच करत नाहीये. हा एक राग आपण ज्याला म्हणूया, हा त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आला आणि लगेच काय केलं बघा, सरळ त्यांनी इथं आता स्वतः पुढाकार घेतला. आणि हा पुढाकार कसा घेतला बघा, आपण ज्याला इथं बोलूया. यांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी सावकारांची पहिला मुद्दा लक्षात ठेवला, जी काही दडपशाही सुरू आहे ती दडपशाही ही त्यांना थांबवायची होती. जर सरकार जर सावकारांना थांबवत नाहीये, काय बोलतो बघा, जर सरकार जे आहे
ते सावकारांचे आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी हे अन्याय वगैरे थांबवत नाहीये, तर आता याचा पुढाकार त्या ठिकाणी आम्ही घेतोय। म्हणजे इथं काय केलं बघा, वसुदेव बळवंत फडके यांनी सरळ सरळ सावकारांना आपण ज्याला म्हणूया त्यांचा अन्याय थांबवण्यासाठी दांडपट्टा, तलवार, भाला, बंदूक, ओके, हे जे आपण ज्याला म्हणूया हे जे काही शस्त्र आहेत हे चालवण्याचं प्रशिक्षण त्यांनी अजून एकदा घेतलं, आणि ते घेतलं बघा लहुजी, ओके, वस्ताद लहुजी साळवे आणि रानबा महार हे दोन व्यक्ती आहेत, यांच्याकडनं काय केलं बघा, वस्ताद लहुजी साळवे मांग आणि रानबा महार या दोघांकडनं काय केलं बघा, हे शस्त्र जे आहेत ते शस्त्र चालवण्याचं एक प्रशिक्षण आपण ज्याला म्हणूया हे त्यांनी त्या कालखंडामध्ये घेतलं। आणि वसुदेव बळवंत फडके यांचं मत असं आहे की आपण काय करू माहिती आहे का, आता सध्या परिस्थितीमध्ये जो त्या ठिकाणी पुणे भागामध्ये किंवा त्या परिसरामध्ये जो त्या ठिकाणी सुशिक्षित समाज आहे त्यांना आपण एकत्र करू, आणि एकत्र करून या सावकारांच्या विरुद्ध काय करू बघा, सरळ त्या ठिकाणी एक मोठा उठाव आपण करूया, किंवा सावकारावरती एक वेगळ्या प्रकारचा एक दबाव जो आहे तो दबाव टाकू का, कारण की या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यावरती अन्याय नाही केला पाहिजे। परंतु सुशिक्षित वर्ग जो आहे बघा त्यांनी त्या ठिकाणी फडके यांना जास्त प्रतिसाद न दिल्यामुळं फडके यांनी काय केलं बघा, सरळ सरळ भाग लक्षात ठेवला, रामोशी आणि भिल्ल यांना सोबत घेतलं, आणि रामोशी आणि भिल्ल यांना सोबत घेऊन त्यांनी काय केलं बघा, या सावकारांच्या विरुद्ध त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रथमतः त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे। मग आता पहिला मुद्दा असा आहे, त्यांनी काय केलं बघा, सावकारांच्या विरुद्ध जर त्यांनी त्या ठिकाणी प्रथमतः आवाज जर उठवला तर त्या ठिकाणी काय केलं बघा, सरळ सरळ जे श्रीमंत सावकार लोक आहेत त्यांच्या घरावरती दरोडे टाकले। पहिला भाग, त्यांच्याकडनं बघा जे काही खरेदी खत जमिनी वगैरे त्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या नावे करून घेतल्या होत्या ते खरेदी खत त्यांनी डायरेक्ट जळवून टाकलं। म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवतो बघा, अशा प्रकारचा आपण ज्याला म्हणूया एक वेगळ्या प्रकारचा दबाव जो आहे त्यांनी काय केलं बघा, या सावकारावर टाकलेला आहे, आणि याच एक दबावाचा भाग म्हणून त्यांनी काय केलं बघा, हे सर्व त्या ठिकाणी भिल्ल रामोशी लोक एकत्र केले, आणि हे लोक एकत्र करून त्यांनी सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी पहिला जो दरोडा आहे, पहिला दरोडा लक्षात ठेवतो बघा, लोणी जवळ एक धामरी नावाचं गाव बघा, कोणतं धामरी, या धामरी गावामध्ये काय केले, या ठिकाणी पहिला दरोडा हा वसुदेव बळवंत फडके यांनी टाकलेला आहे। हा एक वेगळा भाग आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, परंतु पहिला दरोडा टाकण्याच्या अगोदर त्यांनी काय केलं बघा, म्हणजे 1879 मध्ये ही घटना आहे। एक त्यांनी क्रांतिकारकांची सेना निर्माण केली होती बघा, ज्या सेनेचं नाव लक्षात ठेवला क्रांतिकारी सेना, आणि या क्रांतिकारी सेनेच्या माध्यमातून त्यांनी काय केलं बघा, या जो काही धामरी नावाचं गाव आहे या धामरी नावाच्या गावावरती प्रथमतः दरोडा जो आहे तो दरोडा त्या ठिकाणी टाकलेला आहे, आणि एमपीएससीने आतापर्यंत आपल्याला बऱ्याचदा इथं प्रश्न विचारलेला आहेत। ओके, मग आता ह्या पहिल्या दरोड्यामध्ये बघा त्यांच्यासोबत नेमकं कोण कोण होते, नावं लक्षात ठेवू चला। एक आहेत बघा त्या ठिकाणी गोपाळ मोरेश्वर सावे, हे नाव तुम्हाला एमपीएससी विचारू शकते बरं का। त्यानंतर विष्णू विनायक गद्रे, सीताराम गोळक आहेत। त्यानंतर बघा आपण जर बघितलं हे महत्त्वाचे जे काही त्यांचे विश्वासू व्यक्ती आहेत हे त्या ठिकाणी पहिला दरोडा टाकताना हे वसुदेव बळवंत फडके यांच्या सोबत होते। हा एक वेगळा भाग आपल्याला यांच्या संदर्भातला माहित असणं आवश्यक आहे बघा। आता एक पहिला भाग आपण जर बघितलं बघा, त्यानंतर त्यांनी पुणे परिसर जो आहे त्या पुणे परिसरामध्ये जे काही त्या ठिकाणी श्रीमंत सावकार लोक आहेत या सावकारांच्या त्या गावामध्ये किंवा त्या ठिकाणी सावकारांच्या घरावरती काय केलं बघा, पूर्णपणे जे दरोडा आहे हे दरोडे सूत्र त्या ठिकाणी टाकलेले आपण जर बघितलं बघा तर धामरी आहे, त्यानंतर बघा दावडी आहे, वेल्हे आहे, पुरंदर आहे, हरणे, सोलापूर, चांदखेड या भागामध्ये काय केलं बघा, त्यांनी सावकाराच्या घरावरती भरपूर दरोडे आपण ज्याला म्हणूया हे दरोडे त्या ठिकाणी टाकलेले आहेत। आणि पहिला भाग लक्षात ठेवला, हे दरोडे टाकून त्यांनी काय केलं बघा, सावकार जे लोक आहेत या सावकारांना पूर्णपणे लुटलेलं आहे। आणि त्यामुळे काय केलं माहिती का, ब्रिटिश सरकार आता त्या ठिकाणी जागा झालं, आणि ब्रिटिश सरकार जागून त्यांनी काय केलं बघा, वसुदेव बळवंत फडके यांची धरपकड आपण ज्याला म्हणूया किंवा त्यांची जी काही क्रांतिकारी सेना आहे या क्रांतिकारी सेनेची धरपकड त्या कालखंडामध्ये सुरू केलेली आहे। पहिला भाग लक्षात ठेवतो बघा आपण जर बघितलं, मग या ठिकाणी काय केलं बघा, त्यांना शेवटी आपण ज्याला म्हणूया इथं त्यांना पकडण्यासाठी एक अधिकारी आहे बघा, ज्या अधिकाऱ्याचं नाव लक्षात ठेवू मेजर डॅनियल, हे पण तुम्हाला आयोगाने विचारलेलं आहे की खालीलपैकी वसुदेव बळवंत फडके यांना पकडण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ब्रिटिश सरकारने कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली, तर मेजर डॅनियल आहेत बघा, यांनी काय केले, सरळ त्या ठिकाणी यांची नियुक्ती केलेली आहे। आणि शेवटी या मेजर डॅनियलनी 23 जुलै 1879 मध्ये काय बोललो बघा, 23 जुलै 1879 मध्ये या मेजरनी काय केलं बघा त्या ठिकाणी की विजापूर जवळ हे तुमचं जे काही गाणगापूर आहे या गाणगापूर या ठिकाणी काय केलं बघा, या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके एका बौद्ध विहारामध्ये आराम करत असताना किंवा त्या ठिकाणी ते झोपेत असताना त्यांना पकडलं गेले, ठीक आहे। आणि त्यांना पकडून काय केलं बघा, त्यांच्यावरती बरेचसे आरोप जे आहेत ते आरोप त्या ठिकाणी ठेवले गेले बघा, जसं आपण ज्याला म्हणूया की अनधिकृत माणसं जमवणे, ओके, त्यानंतर बघा दरोडे घालणे, शस्त्र बाळगणे, दारुगोळा जमा करणे, आणि ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध लोकांच्या मनामध्ये
आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी द्वेष निर्माण करणे, हे असे सर्व आरोप त्यांच्यावरती ठेवले गेले आणि आरोप ठेवून आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी सरळ त्यांच्यावरती ही जे काही पुण्याचं न्यायालय आहे बघा, या पुण्याच्या न्यायालयामध्ये काय केला, सरळ त्या ठिकाणी खटला भरवला गेला। आता पहिला भाग लक्षात ठेवा चला बघा, इथं पुण्याचं न्यायालय त्या ठिकाणी त्यांचं वकीलपत्र एका व्यक्तीने स्वीकारलं, ज्यांचं नाव लक्षात ठेवा चला गवा जोशी म्हणून। काय बोललो बघा, गवा जोशी। त्या कालखंडामध्ये गवा जोशी हे खूप मोठे त्या ठिकाणी वकील होते आणि अजून एक वेगळा भाग लक्षात ठेवा चला, त्यांनी 1 रुपयाही न घेता या ठिकाणी काय केलं बघा, की वसुदेव बळवंत फडके यांनी जर ब्रिटिशांच्या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा उठाव जर केलेला आहे तर 1 रुपयाही न घेता त्यांचं वकीलपत्र मी स्वीकारतो। म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा चला, पुण्याच्या न्यायालयामध्ये त्यांचं वकीलपत्र कोणी स्वीकारलं बघा, हे स्वीकारलं त्या ठिकाणी गवा जोशी यांनी। आणि त्यानंतर काय केलं बघा, फडके यांनी पुन्हा पुढच्या न्यायालयामध्ये अपील केलं होतं, ओके, बॉम्बेच्या उच्च न्यायालयामध्ये। मग या बॉम्बेच्या उच्च न्यायालयामध्येही त्यांचं वकीलपत्र अजून एका व्यक्तीने स्वीकारलं बघा, तर ते नाव लक्षात ठेवा चला महादेव चिमाजी आपटे। हे दोन्ही पण व्यक्ती आपल्यासाठी MPSCच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, कारण की आयोग तुम्हाला या 2 व्यक्तींच्या नावावरती प्रश्न विचारू शकतो, ओके। कारण की त्यांचं जे काही वकीलपत्र आहे हे नेमकं कोणी स्वीकारलं, काय बोलतोय। तर पहिला भाग लक्षात ठेवा बघा, पुण्याचं जे काही न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये गवा जोशी यांनी स्वीकारलं आणि बॉम्बे हायकोर्ट जे आहे बघा तिथं कोणी स्वीकारलंय, तर सरळ बघा महादेव चिमाजी आपटे यांनी काय केलं बघा, हे वकीलपत्र त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। परंतु शेवटी सरकारने त्यांना शिक्षा दिली, ओके। आणि पहिला जर आपण भाग बघितलं बघा, तर सरळ त्यांच्यावरती एक राजद्रोहाचा आरोप ठेवला गेला आणि राजद्रोहाचा आरोप ठेवून वसुदेव बळवंत फडके यांना जन्मठेपेची शिक्षा जी आहे, ही जन्मठेपी शिक्षा काय केली बघा त्या ठिकाणी दिली गेली आणि ही जन्मठेपेची शिक्षा त्यांना भोगण्यासाठी 3 जानेवारी 1880 मध्ये काय केलं बघा, एडन, ओके, जे म्यानमारमध्ये तुमचं एडन आहे, या एडनच्या तुरुंगामध्ये काय केलं बघा, त्यांना त्या ठिकाणी पाठवलं गेलं आहे। हा एक वेगळा भाग आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बघा, ठीक आहे। आता जर तुम्ही या एडन जेलबद्दल बोलले बघा, एकदा पहिला भाग लक्षात ठेवा चला, एडनचं हे काय जेल आहे तिथलं तापमान वगैरे किंवा तिथलं जे हवामान आहे, हे हवामान त्या ठिकाणी सुरुवातीला वसुदेव बळवंत फडके यांना ते मानवलं नाहीये। तिथून पण त्यांनी बऱ्याचदा ते तुरुंगातून त्या ठिकाणी निघून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी अशा अवस्थेमध्ये आपण ज्यांना म्हणूया त्या ठिकाणी काय झालं बघा, 17 फेब्रुवारी 1883 मध्ये एडनच्या तुरुंगामध्ये काय झालं बघा, त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांचा जो मृत्यू आहे तो मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे। म्हणजे पहिला मुद्दा आपल्याला हे पण माहीत असणं आवश्यक आहे, ओके। म्हणजे सरळ आपण असं म्हणू शकतो बघा, की 1845 पासून ते 1883 पर्यंत हा त्यांचा पूर्णपणे जीवन प्रवास आहे आणि या कालखंडामध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून पुण्याच्या भागामध्ये काय केलं बघा, हे जे क्रांतिकारी आहे हे क्रांतिकारी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। आता जर आपण बघितलं बघा त्यांच्याबद्दल जर अजून जर माहिती घेतली आपण, तर महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यांनी प्रथमतः या ठिकाणी उठाव केलेला आहे आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो माहिती आहे का, आद्य क्रांतिकारक आपण त्यांना इथं म्हणतो बघा, कुणाला, वसुदेव बळवंत फडके यांना। बरं, दुसरा एक मुद्दा लक्षात ठेवा चला, वसुदेव बळवंत फडके यांचे गुरु, ओके, गुरु म्हणा किंवा त्यांचे मार्गदर्शक म्हणा, हे कोण होते बघा, हे होते त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ। आणि मग थोडक्यात आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी एक अध्यात्माची जोड इथं वसुदेव बळवंत फडके यांच्याकडे होती आणि त्यामुळे त्यांनी काय केलं बघा, या ठिकाणी 7000 ओव्यांचा एक ग्रंथ पण लिहिला होता बघा, ज्या ग्रंथाचं नाव लक्षात ठेवा चला दत्त महात्मा म्हणून। काय बघा, दत्त महात्मा या नावाचा एक 7000 ओव्याचा ग्रंथ जो आहे, हा ग्रंथ पण त्या ठिकाणी इथं त्यांनी लिहिलेला आहे। हा पण एक वेगळा मुद्दा तुम्हाला वसुदेव बळवंत फडके यांच्याबद्दलचं माहीत असणं आवश्यक आहे। आणि फडके यांच्याबद्दल जे काही इतर व्यक्ती होते बघा, त्यांनी जे स्टेटमेंट केलं होतं किंवा त्यांच्याबद्दल जे मत व्यक्त केले, हे मत तुम्हाला कधी कधी आयोग विचारतं बघा। जसा लॉर्ड माउंटबॅटन, ओके, लॉर्ड माउंटबॅटन शेवटचा व्हाईसरॉय आणि स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल यांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी फडके यांच्याबद्दल एक स्टेटमेंट दिलेला आहे आणि लॉर्ड माउंटबॅटन यांचं स्टेटमेंट बघा, की हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीचा उगम हा टिळकांनी नव्हे तर वसुदेव बळवंत फडके यांच्या कार्यात आहे, असं स्टेटमेंट कोणी केलं बघा त्या ठिकाणी, लॉर्ड माउंटबॅटन यांनी। कारण की टिळक हे 1885च्या नंतर आपण ज्याला म्हणूया, म्हणजे खऱ्या अर्थानं आपण जर टिळकांच्या बद्दल बोललो बघा, तर 1889च्या नंतर, ओके, जसं टिळकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तिथून पुढे खऱ्या अर्थाने त्यांचं आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी क्रांतिकारी सुरू झालेलं आहे। परंतु वास्तविकतेमध्ये बघा, लॉर्ड माउंटबॅटनच्या मते जे काही क्रांतिकारी चळवळी आहेत बघा, त्याचा उगम हा टिळकांच्या कार्यात नाहीये, तर कुणाच्या कार्यात तुम्हाला पाहायला मिळतो बघा, फडके यांच्या कार्यामध्ये हा उगम तुम्हाला पाहायला मिळतो। म्हणजे हा एक वेगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे आणि हे स्टेटमेंट कोणी केलं बघा, लॉर्ड माउंटबॅटन यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे, तो एक मुद्दा। त्यानंतर बघा अमृत बाजार पत्रिका, हे तर तुम्हाला बऱ्याचदा आयोगाने विचारलेलं आहे की खालीलपैकी वसुदेव बळवंत फडके यांचा उल्लेख हा देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग पुरुष असा खालीलपैकी कोणत्या
ओके, त्या ठिकाणी कोणत्या वृत्तपत्राने त्यांचा उल्लेख केला तर कुणी केला बघा, त्या ठिकाणी अमृत बाजार पत्रिका आहे, या अमृत बाजार पत्रिकेने त्यांचा उल्लेख हा त्या ठिकाणी अशा प्रकारे केलेला आहे की देशप्रेमाने ओथंबलेला आणि हिमालयासारखा उत्तुंग पुरुष. ओके, लक्षात ठेवा. चला, त्यानंतर बघा रामचंद्र मुजुमदार हे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी काय केलं बघा, सरळ सांगितलं की वसुदेव बळवंत फडके म्हणजे महाराष्ट्राचे रॉबिन हुड आहेत. हे कन्फर्म लक्षात ठेवू. चला, काय बोललो बघा, महाराष्ट्राचे रॉबिन हुड जर कुणाला म्हणायचं असेल तर कुणाला म्हणायचं बघा, त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांना म्हणायचे. परंतु हे महाराष्ट्राचे रॉबिन हुड असं त्यांना कुणी म्हटलं तर रामचंद्र मुजुमदार आहेत. त्यांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या ठिकाणी वसुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल केलेला आहे. तो एक वेगळा भाग. आणि सेकंड भाग लक्षात ठेवतो बघा, जे काही पुण्यामधील जनता आहे, या पुण्यामधील जनतेने एक अजून स्टेटमेंट केलं बघा की वसुदेव बळवंत फडके म्हणजे दुसरे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या ठिकाणी पुण्यामधील जनतेने केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचे जे भाग आहेत ते भाग त्या ठिकाणी तुम्हाला वसुदेव बळवंत फडके यांच्याबद्दलचे माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, मेन घटना लक्षात ठेवतो बघा, जसं त्या ठिकाणी फडकेचा जन्म, बरोबर आहे की नाही, त्यांचं प्रारंभिक काम, त्यानंतर त्यांचा नरनाळा किल्ला, तिथले आजोबा, तिथून त्यांना मिळालेलं प्रशिक्षण, नंतर त्यांचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, पुण्याला आल्यानंतर त्यांनी रानडे असेल किंवा त्या ठिकाणी वस्ताद लहुजी साळवे असेल यांची घेतलेली भेट, बरोबर आहे का. त्यानंतर त्यांची सुरुवातीला रेल्वे खात्यात नोकरी असेल, नंतर लष्करी खात्यातली नोकरी असेल, तिथं त्यांना मिळणारी वागणूक असेल. ओके, आणि त्यानंतर ब्रिटिश सरकारने जे काही अन्याय केले, जसं बघा मोठा दुष्काळ पडला होता, लोक त्या ठिकाणी ह्या दुष्काळ उपासमारीने मरत होते, तरी पण सरकारने काही उपाययोजना केलेल्या नाही आहेत, बरोबर आहे का. त्यानंतर बघा आपण ज्याला म्हणूया बरेच साथीचे रोग आले, तरी पण सरकारने काहीच केलेलं नाही आहे. बरं, त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची घटना, ज्यावेळेस फडके यांच्या आईचं निधन झालं, मग फडकेंच्या आईचं निधन झाल्यानंतर फक्त एका दिवसासाठी परमिशन मागितली अंत्यविधीसाठी, ती पण त्यांना दिलेली नाही आहे. त्यामुळे काय केलं बघा, ते खूप चिडले सरकारवरती आणि डायरेक्ट त्यांनी काय केलं, मग हे क्रांतिकारक जे आहे, हे क्रांतिकारी चळवळीकडे ते वळालेले आहेत. परंतु पहिला भाग लक्षात ठेवला, सावकार विरुद्ध त्यांची एक मोहीम आपण ज्याला म्हणूया त्या कालखंडामध्ये मोठी होती, कारण की सावकारांनी अशा सर्व परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावरती खूप अन्याय केले होते. मग यांनी काय केलं बघा, त्या कालखंडामधले जे श्रीमंत सावकार लोक आहेत किंवा गावातले एखादा श्रीमंत व्यक्ती आहे, त्यांना सरळ त्या गावावरती दरोडा टाकून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर बघा त्यांनी त्यांचा पहिला दरोडा, तो एक लक्षात ठेवला, धांबरी गावामध्ये. ओके, तर अशा प्रकारची एक बेसिक माहिती तुम्हाला जर परीक्षेमध्ये विचारली गेली तर आपल्याला फडके यांच्याबद्दलची सांगता येणं आवश्यक आहे. त्यानंतर फडके यांनी पुण्यामध्ये जे काही पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन सुरू केलं, ते एक लक्षात ठेवला. आपण त्याचा उद्देश जो आहे तो क्रांतिकारी तसा काही उद्देश नव्हता बरं का. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन सुरू कशामुळे केलं बघा, सरळ त्या ठिकाणी समाजामध्ये एकता निर्माण व्हावी आणि गोरगरीब जे काही लोक आहेत त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं, या अनुषंगाने ते सुरू केलं होतं. ओके, क्रांतिकारी चळवळी करण्यासाठी मग अशी तुम्हाला बोललो मी, त्यांनी 1879 मध्ये काय सुरू केले, क्रांतिकारी सेना सुरू केलेली आहे. आणि मग त्या क्रांतिकारी सेनेच्या माध्यमातून त्यांनी काय केलं बघा, त्या लोणीजवळ धांबरी गावामध्ये काय केलं, पहिला जो दरोडा आहे, हा पहिला दरोडा त्या ठिकाणी त्यांनी तो टाकलेला आहे. हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. ओके, चलो.